रविवार म्हणजे सगळ्यांचा सुट्टीचा दिवस आणि अचानक असं ठरवलं की कुठेतरी जवळपास फिरायला जाऊया. आणि ह्या डोंगरावरती ना दत्ताचं मंदिर आहे, मग इथे यायचं ठरवलं आम्ही. आणि हे मंदिर जे आहे ना खेड तालुक्यामध्ये येतं, पण एक्झॅक्टली कुठल्या गावामध्ये आहे ना हे काही माहीत नाही आहे. याआधीसुद्धा आम्ही इथे आलो होतो, पण उन्हाळ्यामध्ये आलो होतो. आणि आता पावसाळ्यामध्ये आलो आहोत ना, तर वरतून पाहिलं ना खूप छान व्ह्यू क्रिएट झालेला आहे. सगळीकडे असे ग्रीनरी दिसत आहे. त्याचबरोबर आपण वरतून कुठेही पाहिलं ना खूप छान वाटतं. आणि आम्ही इकडे येण्याचा जो निर्णय घेतला ना तो योग्यच होता हे असं आम्हाला इकडे आल्यानंतर वाटलं. आणि आम्ही ह्या टायमाला आलो होतो ना की आरतीची वेळ होती. बघा इथे 12 वाजता आरती होते, पण ही काय आम्हाला कल्पना नव्हती, इकडे आल्यानंतर समजलं. आणि लकीली ना आम्हाला इथे आरती घ्यायला मिळाली. आणि आरतीच्या वेळेस ना इथे खूपच गर्दी असते, खूप लांबून लांबून लोक येत असतात इथे. मग दर्शन वगैरे झालं, त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला म्हटलं की आपण थोडंसं फिरून पाहूया. खूप छान व्ह्यू आहे, त्याचबरोबर इथली हवासुद्धा ना मन एकदम प्रसन्न करून टाकते. आता इकडं हा असा पॉईंट आहे ना की इथून पाहिलं ना की असं वाटतं की ढग जे आहेत ना ते डोंगरावरती उतरलेत. आणि त्याचबरोबर ह्या पॉईंटवरून आहे ना चासकमान धरणसुद्धा दिसतं आणि खूप छान व्ह्यू आहे. तर बॅक साईडला जो तलाव दिसतोय ना तिथे सुद्धा आम्ही जाणार आहोत. घरून जेवण करून आलो होतो, पण येताना थोडीशी भेळ घेऊन आलो होतो, म्हणजे इथे येऊन ना थोडंसं एन्जॉय करायला मिळेल म्हणून. मग भेळ वगैरे खाल्ली आणि त्याच्यानंतर घरी जायला जेव्हा निघालो ना खाली उतरताना खूपच रिस्की वाटत होतं. वरती येताना एवढी काही रिस्क वाटत नव्हती, पण खाली उतरताना तेवढी रिस्क वाटत होती. पण काही नाही, लवकरच इथे रस्तासुद्धा होणार आहे, काम चालू झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग बघा आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो तेव्हा तिथे हा तलाव होता. मग इथे थोडासा एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो.